पन्हाळा तालुक्यातील माले येथील गट क्रमांक 1420 मध्ये विठ्ठल तुकाराम गुरव यांनी केलेले अतिक्रमण ग्रामपंचायतीने अवघ्या एका दिवसात नोंदवून घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। गुरव यांनी 25 नोव्हेंबर 2024 रोजी अतिक्रमण असेसमेंट पत्रकी नोंद करण्यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे अर्ज मंजूर करत विकास निधीपोटी 15,000 रुपये स्वीकारले आणि त्याच दिवशी असेसमेंट उताराही दिला। सामान्य नागरिकांना दाखले व इतर कागदपत्रासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना या प्रकरणात झालेली तत्परता संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। माले तालुका पन्हाळा इथे वडाच्या माळाला जी शासकीय जागा आहे तिथे अतिक्रमण केल्याबाबत विठ्ठल तुकाराम गुरव यांनी अतिक्रमण केले आहे। त्यांच्या बाबत आम्ही तक्रार 19/5/2026 ला ग्रामपंचायतीला दिली। ग्रामपंचायतने तोंडी आणि फोनवरून विठ्ठल तुकाराम गुरव यांच्या मुलग्याला सांगितले की आमची 25 तारखेला मीटिंग आहे आणि मीटिंग मध्ये विषय झाल्यानंतर तुम्ही बांधकाम चालू ठेवा। तर त्यांनी काय ऐकलं नाही, बांधकाम करायचा प्रयत्न केला आणि 25 तारखेला मीटिंग झाली। मीटिंग झाल्यानंतर ग्रामसेवक स्वतः ग्रामपंचायत 2 सदस्य ह्याला स्पॉटला व्हिजिट दिली। व्हिजिट केल्यानंतर 1 नंबर प्लॉट बाळू केळू सनगर यांचा आहे। त्यांचा 10/15 जो आहे त्यात कुठेही त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही। त्यांनी जे अतिक्रमण केले ते शासनाच्या जागेत केले आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की शासनाच्या जागेत अतिक्रमण केले, त्यांनी मोजून बघितलं, ग्रामसेवक स्वतः स्पॉट व्हिजिट देऊन आणि त्यात 100% शासनाच्या जागेत केले। त्यांनी तशी नोटीस पण काढल्या ग्रामसेवकने 25 तारखेला आणि 25 तारखेला नोटीस काढून सरपंचाच्या सहीला ठेवले। सरपंचाने आज 31 तारखेपर्यंत अद्याप नोटीस वर सही केली नाही। त्यानंतर आम्ही 27 तारखेला 27/5 जी 25 तारखेला जी नोटीस काढली जावक नंबर 205/2026 ची नोटीस आम्हाला परत मिळावी म्हणून, तर त्यांनी ग्रामसेवकांना पण दिली नाही आम्हाला अद्याप। त्यांचं एकच म्हणणं आहे ग्रामसेवकाचं, मी नोटीस काढल्या आणि उत्तमपणे सरपंच सही करत नाहीत। म्हणजे जाणून बुजून लोकांना त्रास द्यायच्या भावनेतून त्यांनी हे कामकाज केलेलं आहे। आणि विठ्ठल तुकाराम गुरव यांचं 3000 स्क्वेअर फूटचं घर गावात आहे। त्याला शेत जमीन जवळजवळ 4.5-5 एकर जमीन आहे। आम्ही ज्याच्या खरोखरच बाबा ज्याला काही नाही त्याला त्याच्यावर जर असता प्लॉट तर आम्ही त्याला मान्य केलं असतं, पण हे इतकं सक्षम असताना ग्रामपंचायत सरपंच त्याच्या पाठीशी इतकं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 26/11/2024 ला त्यानं अर्ज केलाय असे मला नोंद व्हावी म्हणून। 26/11/24 ला त्यांनी ठराव केलाय ग्रामपंचायतनं की त्याची नोंद करावी म्हणून आणि 26/11 त्यांनी विकास निधीसाठी 15,000 रुपये घेतले। म्हणजे एका दिवशी ग्रामपंचायत एका माणसासाठी किती कामं किती फास्ट करतात आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर उतारा लागत असेल तर त्याला 8 दिवस फेरी मारायला लागतात। याचा न्याय आहे आणि जर हे नाही ह्या 4 दिवसात झाले तर 10 जूनला मी स्वतः महादेव पाटील, राहुल बाबासाहेब पाटील आणि कृष्णाचंद्र पाटील आणि तिघं जिल्हा परिषदच्या दारात आमरण उपोषणाला बसणार आहे। एका दिवसातच प्रतिसाद देत ग्रामपंचायतीने गुरव यांचे अतिक्रमण असेसमेंट पत्रकी नोंदवून घेतलेलं आहे आणि या अतिक्रमणाबाबत गावातीलच महादेव शामराव पाटील, राहुल बाबासाहेब पाटील आणि कृष्णाचंद्र पाटील यांनी जाब विचारलाय। त्यांनी याबाबत ग्रामपंचायत तसंच जिल्हा प्रशासनाने कारवाई करून हे अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे अशी मागणी केली आहे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।